मनपूर्वक स्वागत सर्वांचे आपल्या आजच्या सेशनमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण घातांकावर आधारित वजाबाकीची उदाहरणे घेतलेली आहेत। व्हिडिओ संपूर्ण पहा, छोटासा व्हिडिओ आहे, परंतु आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारली गेलेली महत्त्वाची एक्झाम्पल्स आपण यामध्ये घेतलेली आहेत की जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होईल। आणि मग कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा फॉर नेक्स्ट अपडेट। तर चला आपण अधिक वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले एक्झाम्पल मी घेतलेला आहे 0.6चा वर्ग वजा 0.3चा वर्ग बरोबर किती। अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल। हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत या ठिकाणी। पहा हे उदाहरण सोडवायचंय कसं। आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम्पल सोडवताना काय करणार आहेत, 0.6 गुणिले 0.6 करणार आहेत, त्यानंतर 0.3 गुणिले 0.3 करणार आहेत आणि उत्तर काढणार आहेत। बरोबर आहे, ठीक आहे, येऊ शकतं उत्तर, असं नाही, थोडासा वेळ जास्त लागू शकतो। परंतु एक ट्रिक सांगतो मी, जर दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी असेल तर एकदा त्या दोन संख्यांची बेरीज करा, एकदा वजाबाकी करा आणि नंतर गुणाकार करा, उत्तर लवकर मिळून जाईल। तर चला आपण एकदा आधी त्यांची बेरीज करूया। 0.6 अधिक 0.3, 6 आणि 3 9, 0.9 उत्तर आलं आपलं। आता आपण करूया वजाबाकी। 0.6 वजा 0.3, 6तून 3 गेले 3, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडा, 0शी 0। आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे, हे लक्षात घ्या। 0.9 आणि हा 0.3 यांचा गुणाकार करायचा आहे। गुणाकार करताना दशांश चिन्ह विचारात घेऊ नका, 0 विचारात घेऊ नका, फक्त 9 आणि 3चा गुणाकार करा, 9 त्रिक 27 उत्तर येईल। आता दशांश चिन्ह आपल्याला द्यायचंय। उजवीकडे वरती एक घर आहे, इथे एक घर आहे, 2 घरे उजवीकडे आहेत, ही 2 घरे सोडून द्या आणि इथे दशांश चिन्ह द्या, अलीकडे एक 0 मानाने द्या, 0.27 उत्तर येईल। पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल पहा आपलं 0.27। तर अशा प्रकारे आता लक्षात ठेवा, जर आपल्याला या वर्गांची वजाबाकी करायची असेल तर एकदा त्या दोन संख्यांची बेरीज करा, एकदा वजाबाकी करा आणि आलेल्या उत्तरांचा गुणाकार घ्या, उत्तर येऊन जाईल। चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। पहा हे एक्झाम्पल नंबर 2, 2चा 16वा घात भागिले, भागिले म्हणजे आपण खाली मांडूया 2चा 10वा घात बरोबर किती। नागपूर शहर पोलीस भरती 2014 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल। इथे करायचंय काय तुम्हाला, a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर हे घातांकाचं सूत्र वापरायचंय। पाया समान घातांकाची वजाबाकी होते, भागाकार असेल तर m वजा n वा घात, 16तून 10 गेले 6 आले, म्हणजे 2चा 16 वजा 10वा घात बरोबर 2चा 6वा घात, 2चा 6वा घात उत्तर काढायचे। हे दोनचे घातांक आपले पाठ पाहिजेत। 2 गुणिले 2 गुणिले 2, 6 वेळा 2 मांडायचा गुणाकाराच्या रूपात। 1 2 3 4 5 6 वेळा मांडला। बरेचसे मुलं इथं गुणाकार करताना किंवा किंमत काढताना बेसक 12 करतात, योगायोगाने पर्यायामध्ये 12 असेल, अरे वा फार छान, लगेच गोल रंगून मोकळे होतात। नसेल तर इथे पण 12 दिसतोय पहा, काही असंही लॉजिकली काय करतात की इथे गोल रंगवतात। परंतु आपल्याला करायचंय काय की पहा यांची किंमत काढायची, 2 दुने 4 इथपर्यंत उत्तर आले 4, 4 दुने 8 इथपर्यंत 8 झालाय आपला, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64 उत्तर येईल आपलं 64। पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं 64, हे लक्षात घ्या। चला नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3, 64चा वर्ग वजा 36चा वर्ग। आता मी तुम्हाला पहिल्याच एक्झाम्पल मध्ये सांगितलंय वर्गांची वजाबाकी आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, एकदा बेरीज एकदा वजाबाकी। चला 64 आणि 36 ची एकदा बेरीज करूया आपण, ही बेरीज आली आपली 100 राईट। आता वजाबाकी करूया, 64 वजा 36, पहा 14तून 6 गेले आले 8, 6तून 4 गेला आला 2, 100 गुणिले 28 या दोघांचा गुणाकार करायचा आहे। 28 1 28 तोंडी यायला पाहिजे, हे 2 0 आहे तसेच मांडा। 10 ला 100 ला 1000 ला गुंताना फार सोपं आहे, फक्त 1 ला गुणायचं, जे 0 आहे ते आहे तसे ठेवून द्यायचे। 28 गुणिले 1 करा 28, वरची 2 0 आहे तसे ठेवू द्या, 28 हे उत्तर येईल पहा। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल। चला नेक्स्ट एक्झाम्पल,
15चा वर्ग व 4चा घन यांची वजाबाकी किती होईल? 15चा वर्ग आणि 4चा घन यांची आपल्याला वजाबाकी काढायची. जळगाव पोलीस भरती 2016 मध्ये विचारलं गेलं एक्झाम्पल. 15चा वर्ग आपला पाठ पाहिजे 225 वजा 4चा घन 4 चोक 16 16 चोक 64 64 आहे. फक्त त्या दोघांची वजाबाकी घ्या. 4चा घन लक्षात येतोय ना, आपण काय केलं 4 गुणिले 4 गुणिले 4 4चा 3 वेळा गुणाकार 4 चोक 16 16 चोक 64. आता 225 मधून 64 वजा करा. 5 मधून 4 गेला 1, 22 मधून 6 गेले 16 येईल पहा. 161 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. 250चा वर्ग वजा 248चा वर्ग. एकदा बेरीज एकदा वजाबाकी. चला 250 अधिक 248. ज्याला तोंडी बेर जायचा तो तोंडी मांडून लगेच पण करू शकतो पुढे गुणाकार. हे लक्षात घ्या, तोंडी बेरीज वजाबाकी येत असेल तर. पण आता इथे येईल 498. आता वजाबाकी करूया. ही वजाबाकी तुम्ही तोंडी करू शकता. 250 मधून 248 गेले, खाली आले 2, बरोबर, उत्तर येईल 2. आता या दोघांचा गुणाकार 2 ने 498 ला गुणलं म्हणजे 500. थोडक्यात हे 500 2 1000. 1000 मधून 4 गेले 996. 996 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3. किंवा 2 ने 498 ला गुणा, तोंडी येत नसेल तर. हे झाले 5वं एक्झाम्पल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 6. 35चा वर्ग वजा 28चा वर्ग. नागपूर CRPF मध्ये विचारलं एक्झाम्पल आहे. नागपूर पोलीस भरती 2013 मध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल. चला दोघांची एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा. 35 अधिक 28 किती झाले? 8 आणि 5 13. चे आले 4 आणि 2 7 63. 35 मधून 28 गेले, आले 7. 63 गुणिले 7 करा. या दोघांचा गुणाकार किती आला? 7 त्रिक 21. हातचे आले 2. 7 सकून 42 आणि 2 44. 441 उत्तर आले. परंतु हे 441 उत्तर फायनल नाही. इथे थोडासा बदल आहे आपला. हे उत्तर आलं 441. परंतु ही किंमत आहे आपली m वर्गची. हे लक्षात घ्या. 441 बरोबर m वर्ग. म्हणजे मग आपल्याला आता काय करावं लागेल की 441 कोणाचा वर्ग आहे? तर 441 21चा वर्ग आहे, हे लक्षात घ्या. मग त्याला आपण वर्गाच्या स्वरूपात मांडूया. बरोबर m वर्ग. हे वर्ग वर्ग कॅन्सल करा. m ची व्हॅल्यू आली 21 म्हणजे m ची किंमत आली 21. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल. भंडारा पोलीस भरती 2011 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल. 0.8चा वर्ग वजा 0.2चा घन आहे पहा. वर्ग आणि घन असल्यामुळे आपण ती ट्रिक वापरणार नाही. एकदा बेरीज एकदा वजाबाकी. कारण इकडे वर्ग आहे तिकडे घन आहे. दोन्ही ठिकाणी वर्ग असेल तरच ती ट्रिक वापरायची. आणि तिथे आपल्याला किमती काढाव्या लागतील. 0.8चा वर्ग काढून घ्या. 0.8 गुणिले 0.8 किंवा 8चा वर्ग माहिती आहे आपल्याला. 8चा वर्ग किती? 64. पहा उजवीकडे 1 आणि इथे 1 असे 2 घरे उजवीकडे आहे. इथे 2 घरे सोडून द्या. इथे दशांश चिन्ह येईल म्हणजे 0.64 येईल पहा 0.8चा वर्ग. आता 0.2चा घन. 2चा घन माहिती आहे आपल्याला, फक्त 2चा घन 8 येतो. पण 3 वेळा गुणाकार असल्या कारणाने 3 उजवीकडे आपल्याला 3 घरे सोडावी लागतील आणि नंतर दशांश चिन्ह द्यावे लागेल. म्हणजे पहा 0.2चा घन येतो 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2. पहा उजवीकडे 1 2 3 घरे आहेत. 2 दुने 4 4 दुने 8 गुणाकार आला. 3 घरे उजवीकडे सोडायची आणि दशांश चिन्ह द्यायचं. हे एक घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर आणि ते दशांश चिन्ह द्या. 0.008. आता ह्या दोघांची घ्यायची वजाबाकी. मग 0.64. इथे दशांश नंतर 3 घरे आहेत. इथे पण आपण 3 घरे ऍडजस्ट करूया. पुढचं घर 0 आपल्या मनाने आपण टाकू शकतो. वजा 0.008. वजाबाकी करा. 0तून 8 जात नाही. इकडून हातचा घेतला. इथे झाले 10. 10तून 8 गेले 2. 4तून 1 गेला 3. 6 6 0 0 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. उत्तर येईल 0.632. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल.
तर चला, अशी काही आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारली गेलेली वजाबाकीची काही एक्झाम्पल्स आपण पाहिली. तर मला असं वाटतं नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की महत्त्वपूर्ण ठरणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला, पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. परंतु जाता जाता जर व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.